अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज गुरुचरित्राचा 6वा दिवस. आजच्या दिवसामध्ये 39 ते 43 अध्याय आहे. आजच्या अध्यायामध्ये सगळ्यात पहिले जी स्त्री होती 60 वर्षाची, म्हणजे ज्यांना बाळ नव्हतं, लोक नावं ठेवायची, पण महाराजांच्या सेवा केल्यामुळे त्यांना कन्यापुत्र झालं, मुलगा झाला, मुलगी झाली. या दोन्ही गोष्टी त्यांना झाल्या. आणि महाराजांवर जर विश्वास ठेवला, आपण जर गुरुवर विश्वास ठेवला, तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी गुरुचरित्राचा 39वा अध्याय वाचायला पाहिजे. परत त्याच्यासोबत गुरुनिष्ठा, गुरुवर जर पूर्ण विश्वास ठेवला आपण, तर आपल्याला कळी काळास न बेने. सायनदेव जेव्हा होते, महाराजांनी त्यांना सांगितले की तुम्ही अग्नी घेऊन या गाणगापुरामधून. ते अग्नी घ्यायला चालले, मागे त्यांचे 2 सर्प लागले आणि ते म्हणले की महाराज मला तुमची सेवा करायची. महाराज म्हटले की आमचा जे ठाय आहे, म्हणजे एका ठिकाणी महाराज नाही थांबत कधीच. ते म्हणजे नाही महाराज मला तुमची सेवा करायची. ते म्हणतात की आमची सेवा असे कठीण आहे, म्हणजे महाराजांची सेवा कठीण आहे. तेव्हा पण कठीण होती, आता पण कठीण आहे. आता पण खूप जण लोक नावं ठेवतील, लोक तुम्हाला वाईट बोलतील, लोक तुम्हाला म्हणतील लागले आता तुम्ही धर्माला, किंवा लागले तुम्ही सेवा करायला, गुरुचरित्र वाचताय. लोक खूप ठिकाणी नावं ठेवतात, टीका करता, नावं ठेवता. पण जो गुरूंची सेवा करतो त्यांनी कधीच कोणाला बोललं नाही पाहिजे. लोक आपल्याला नावं ठेवू, आपण विचार नाही करायचा. आपण जर विचार न करता जर दत्त महाराजांची सेवा अखंडपणे सुरू ठेवली ना, कोणताही स्वार्थ मनात न ठेवता. दत्त महाराज असे की आपण नुसतं नमस्कार केला ना की महाराज त्यांना राजाचं पद देत होतं. बघा, नुसतं राजाचं पद, नुसतं नमस्कार करत होतो, राजा करून टाकला महाराजांनी. आणि जो ज्याला बुद्धी नाही, ज्याला काहीच नाही, महाराजांनी दृष्टीत म्हणजे हात ठेवून त्या माणसाला बुद्धी दिली आणि तो अतिविद्वान पंडित झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की दत्त महाराजांना मनातून केलेली भक्ती आवडते, बाकी काही नाही. मनातून शुद्ध भक्तिभाव जर मनातून आपण जर केला, तर त्याची जी सेवा आहे ती सेवा आपल्याला खूप छान होत असते. आणि तसं जे फळ आहे ते फळ खूप छान प्रकारे फळ आपल्याला भेटत असते. म्हणून महाराजांवर विश्वास ठेवून आपण जर सेवा केली, तर तसं फळ आपल्याला खूप छान फळ भेटत असते. दत्त महाराजांची सेवा आहे ती अशी सेवा आपण प्रत्येकाने करावी. मनापासून विश्वास ठेवून जर केलं तर सगळं फळ आपल्याला भेटत असतं. या गुरुचरित्रामध्ये खूप ताकद आहे. त्या ग्रंथामध्ये जेवढी ताकद आहे की माणसाला रडू येतं, एवढी ताकद गुरुचरित्रामध्ये आहे. श्री स्वामी